गेलता म्हणलं शिवला, तेच म्हणलं आम्ही पाहूनच राहिलो तुझे कुठं आहे म्हणून. आता हे म्हणलं सर निरेपिरे झालं, सगळे लोक गेले, मंडप काढणं सुरू आहे, सगळं आता मोकळे झालं म्हणलं. शिवला आहे कुठं? आता काय काय रिकामा बसून चालते का? आजच्याच बातमी लिहा लागन, तिकडे पाठवा नाही लागन आपल्याला ती. तेच तर आपला मेन उद्देश होता राजा. तर म्हणलं बातमी लिहिली मी आता, हो तुम्हाला मी देऊन देतो, त्यात काही कमी जास्त असेल तेवढं काही जरासं अजून वाढवता येतं तर वाढवून टाक जा. आणि ते कोणाला काय फोन करायला लागते त्याला फोन करून द्यायचा, हे बातमी पाहिजे म्हणा, जरा पद्धतशीर चालते म्हणा यावेळेस. फोटो गिटो हे ते, आणि ते रेकॉर्डिंग केली का व्हिडिओची ते करायचे ते दिलं तर तुला ते. बाबा सब चारी इकून घेतले ना बाबा, तुमचे फोटो लय जिकून तिकून घेतले तर काहीच टेन्शन नाही. आळवा उभा व्हर्टिकल सबत त्याचं काही टेन्शन नाही, व्हिडिओ शूटिंग हे ते ओके आहे. फक्त आता काय करायचं मग, आता हे जाऊ का घराकडे घेऊन? मग आता आम्ही निघू का म्हणलं? आता हे जराच राहिलं, 1-2 पट्ट्या काढतो चालले जातो. मला गडबड नका करू ना, आता आपण जाऊन आता तुम्ही काय काळजी करता. आता मी काय म्हणतो, कधीला पाहिजे एक फोन लावा बरं, त्याची म्हणून राहिले म्हणा उद्याच्या याच्यातनी बातमीनी म्हणजे फ्रंट पेजवर येईल का कसं काय म्हणा. त्याला बरोबर व्यवस्थित बोलून घ्या, लवकरात लवकर बातमीचा ते कर म्हणा, काहीतरी मिळाला म्हणा. आणि अजून आपल्याला बातमी तर देणंच आहे, पण एखादा न्यूजवाला जर ओळखीचा असन तर आपली मुलाखत म्हणा किंवा आपल्या इथच्या कार्यक्रमाचं प्रेक्षण म्हणजे काय म्हणते ते प्रेक्षेपण ते बी जर करता येत असेल तर त्याला म्हणून घेऊ आपण. म्हणून मला त्याच्या हिशोबाने एखादा लग्गा लागते का पहा मग. अरे का शिवलाल भांडवल करत होतो असले का? हो पण मी म्हणतो एवढं सोपं नसतील ते. बातमी आता कसं आपला माणूस वार्ताहर आहे म्हणून चालून राहिलं, पण ते न्यूजवाला आणि ते जाऊ दे, ते काय ते सध्याच राहू दे, त्याच्या नांदी नको लागू, फालतू पैसे नाही ना आपल्यापाशी. मग पैशाचं लागलं तर मग नाही द्यायची, पण जर फुकटात होत असेल तर पाहू ना आपण. प्रयत्न काय, फोन करायला काय जाते आपलं. चिमणरावला फोन लावा तुम्ही म्हणा, असं आहे म्हणा, देणकी गेला का देणकी का ते त्याचं त्याला कटलं न्याला लागण ना, त्याला ते गाई न्याला लागण ना. नाही गेला देणकी गेला, फक्त ते कसं गाई ठेवल्या त्यानं इथं राहू द्या म्हणजे, नंतर मग दिवाळी झाल्यावर येता येते म्हणजे, नाग दिवाळी लोक नेता येते म्हणे. मग आता जवायच्या त्याच्या ते दिवाळ्या गिवाळ्या असतेच का नाही, मारत्याला आला लावून मग पुढे आज गेला ते. आता थांबलाच नाही, ते पैसे घेतले निघाला. ते लोकांसमोर बक्षीस दिल्या गेलं. मी म्हटलं जरासं आता म्हणत होते बातमीला, जर समजा पैसे जर कमी आले असते तर आले असते ते. तू हे नाव येते बा पहिला नंबर, पण आता गेला म्हणतात ते नाही का. जाऊ द्या मग, जाऊ द्या, पाहू आता काय होते, फुकटात होते का पाहू. लावा चिमणरावला फोन लावा पहिले. लावतो म्हणा, पण बाकी शिवला तुला सांगतो ना, न्यूजवर कसली बातमी आली ना सांगतो ना, रातोला स्टार होतो का तू. हो 100% जिल्हा परिषदचा अध्यक्ष शिवरमध्ये, हो सर्कलमध्ये तर तू हे पा अनपोष येतो, अनपोष. हो काहीच नाही तुला हे पा, खादोळे नाही ना, कोणताच पक्षावाला बी तू टक्कर नाही देऊ शकत. हो मला ते 100% गॅरंटी आहे, कारण की तू फक्त ही बातमी आपली आली पाहिजे न्यूजले. हो बस, आणि त्यानं मुलाखत जर घेतली ना मग तर झालंच, कामच झालं आपलं. तेच म्हणलं ना, खादोळे अजून काही चालवायचा, त्याच्या आधी आपली चालली म्हणजे कसा कोमात जाते मग ते. त्याच्यासाठी आहे ना हे सगळं नाटक. आता काय तर मग सर्कलमध्ये आपली माहिती होऊन जाते की नाही आहे नाव ओळखीचं आहे, खादोळ्याला कोण ओळखते कुत्र. म्हणून म्हणलं लावा तुम्ही फोन आता, पाहून घेऊ काय तर. कोण आहे? ज्येष्ठ वार्ताहर नाही का, सीतारामजी पवार. सांगा आता काय लावला काय माहित म्हणा. हॅलो हॅलो, हा बोला ना. कंदिलाबाजी म्हणलं दिवाळीच्या शुभेच्छा तशा व्हॉट्सअपवर टाकलं म्हणा, तरी पण डबल देऊन राहिलो. बोला म्हणलं काय म्हणत होते, काही आहे का विषय? बाबा काही विचारूच नको ना, शुभेच्छा. अरे बाबा ते व्हॉट्सअप भरलं माय पुरं, गच झालं, रिमूव करता चाललं माय. हो याचं त्याला त्याचं यायले बस झालं, नाव टाकलं नाही रवाना. तर म्हणलं काही नाही, जरासं महत्वाचं होतं थोडंसं. आहे का तुम्ही रिकाम, पण आहे का 2 मिनिटं वेळ आहे का तुम्हाला? बाबा आता झालं, मी गाऊन आलो. हो खेड्यावर गेलो होतो, आई बाबा आलेले आहेत. आता झालो मी, गाडी गिडी आता अंदर लावायचीच आहे. बस आता म्हणलं बसलो होतो बाहेर. काहून काय म्हणत होते सांगा ना. काही नाही म्हणलं, ते कसं जरा आमच्या गावात नाही, आता रामपूरले ते बाळूभाऊ आले होते, ते सांगतील तुम्हाला सगळं. ते आपला कार्यक्रम झाला गाई गोंधनचा, मोठा कार्यक्रम झाला. हो साधारणतः 2-4 हजार लोक असतील हो जवळपास. आणि कार्यक्रमामध्ये आसपासचे 7-8 खेड्यातले लोक आणि गाई गोंधन स्पर्धा, हो जुनी परंपरा टिकवण्यासाठी शिवलाल टोयगोटेनं कार्यक्रम घेतला. तर म्हणलं त्याची बातमी आपण तयारी केली, समजा आत्ताच झाली तर ते टाकली असती. आणि उद्याच्या पेपरले तर फ्रंट पेजले जर आली असते तर जरा बरं वाटलं असतं, असं होतं आमचं म्हणणं. हो म्हणा, पण आता म्हणजे बातमी म्हणजे लय मोठी, म्हणजे लय लोक आले का, असं म्हणजे चांगलं म्हणजे माहोल होता का? अरे बापा काय राजा लोक आहे का? अरे रे काय विचार नको, चिकार गर्दी. हो मग काय शिवलाचं कामच तसं आहे ना. आता तुम्ही ते जम्बुराचं प्रकरण ते पेपरला गाजवलं का नाही, तर तसंच हे म्हणलं चांगलं जर गाजलं तर म्हणलं कसं तेवढं जर असं गावाचं नाव होते बा, चांगली परंपरेला बा, म्हणजे संस्कृतीचा वारसा टिकवण्यासाठी बा या गावाल्यानं असं असं केलं, शिवलालजीनं त्याला मोठं योगदान केलं, असं तसं जर आलं तर जर असं बरं वाटते माणसाला. हरी किती मग लोक बी करू शकते असे कार्यक्रम, असं म्हणणं होतं आमचं. टाकू ना, काही विषय नाही तसा. 2-4 पेपर सांगून देतो मी, आपले दोस्त मित्र आहेत सगळे, दिव्य मराठी आहे, देशोन्नती हे ते बोलून घेतो मी त्याची. हो त्याने जर म्हणलं तर मग फारच चांगलं. काय म्हणते त्याला ते बातमी पाहून सांगा लागेल, पण त्याची काही व्हिडिओ काही आहे का असं? बाबा समज व्हिडिओ रेकॉर्डिंग पुरी केलेली आहे, मग आपल्याला आहे ना मोठा कॅमेरा आहे ना, मग काय मग सगळं तुम्हाला पाठवतो मी. त्याच्या आधारावर मग तुम्ही बी थोडंसं त्यांनी वाढ करून टाका आणि टाकून द्या म्हटलं पेपरले. बरोबर झालं ना, कामच झालं. मग ते लवकर टाकून द्या मला, आता रिकामा मी 1 घंट्यात तयार करतो मी. काही वांधा नाही. थांब ना शिवलाल, तू बरोबर घ्या लागते शिवण. तर आता एक कसं अजून एक नवीन विषय होता की बा जे आमच्या गावातला कार्यक्रम झाला, हो ते जर समजा आपल्या चॅनलवर एखाद्या म्हणा न्यूज चॅनलवर जर आला असता, हो तर कसं जरा बरं वाटलं असतं. आहे का कोणी ओळखी की न्यूजवाला एखादा समजा चॅनलवाला कसा आहे ना, आपलं हे घनश्याम भाऊच आहे ना, जी 22 तास, त्याच्यावर जमते का? 22 तासवर जमते का म्हणलं, त्याच्यावर टाकून देतो ना मग.
तसं हो का? बरं मग फारच चांगलं. मग त्याने मग किंवा त्याच्या भावाला पाठवून द्या मग मुलाखत घ्यायसाठी समजा शिवलालची. किंवा मग एखादं अजूनही दुसरं चॅनल असेल तर त्याने करा. तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे योग्य वाटेल ते. ऐका ना, मी घनश्याम भाऊ जर पाठवलं तर लवकर येतील. बाकीचं कसं इतकं सोपं नाही द्या. तरी बी आपले आहेत एक दोन ओळखीचे, त्याला मी फोन लावून सांगून देतो. पहिले मला तुम्ही ते व्हिडिओ टाका जरासं, म्हणजे मला समजते मग काय आहे तर. काय गाय गोंधळ आहे मला बरोबर नाही ना माहिती. द्या पाठवून दे. बस आता 5 मिनिटात पाठवलं ना, त्याचं टेन्शन नाही. फक्त उद्या आली पाहिजे बातमी. बिलकुल सकाळच्या टप्प्यात झाली पाहिजे. बरं ठीक आहे. मग आता पाठवून देतो मी सगळं साहित्य. 100% फक्त जर मुलाखतीसाठी रात्री पाठवा दिल्या म्हणजे मग उद्या येईन मग. पण ते आता आले पाहिजे ना हो. मी म्हणतो बा तसा प्रयत्न करतो मी. आता पहिले घनश्याम भाऊला फोन लावतो. नाहीच म्हणलं तर अजून एखादा पाहिजे दुसरा. काय मिळ लागते पाहा लागेल ना मला बी. हो ना, आता ते सगळंच माहिती आहे ना आपल्याला. इतकं सोपं नाही म्हणा ते. हो, कारण की इतकं काय सोपं आहे का ती बातमी ना. पण आता तुमच्या हिशोबाने पाहता. हो ठीक आहे, ठेवतो मग. अरे हे वाचून खबू मी काय म्हणतो, थोडंसं 2 मिनिटं थांबा. ते आमचे चिमण राहत काही दोस्त आहेत. जरा कॉलनीत राहते, काही एवढी अडचण असेल तर 2 मिनिटं बोलतो मी. नंतर तुमच्याशी ते काय पट्टी बनवून तुमचे पैसे देऊन देतो. 1 मिनिटं फक्त. बोला ना चिमणराव. बोला म्हणलं, काय म्हणता? काही नाही म्हणलं, कुठं घरी आला तुम्ही? हो, थोडंसं महत्वाचं बोलायचं होतं बा. घरी आलो असतो नाही तर. हे मार्केटला पट्ट्या राहिल्या होत्या काही कास्ता करायच्या. हो तर म्हणलं इथं मी मार्केटात आहो. मी आता सध्या अजून 1 घंटा लागेल मला यायला. काहून काय होतं अडचण? नाही, ते रामपूरला कार्यक्रम झाला गाई गोंधनचा. हो तर तिथं ते समजा सगळं आपल्याला व्हिडिओ तयार आहे. फक्त तुमच्या चॅनलला जर दिले जे 22 तासले तर चांगली बातमी आहे तशी. म्हणजे शिवलाल टोयगुटेने आयोजन केलं म्हणते गाय गोंधन कार्यक्रमाचं. तर म्हणलं असं पद्धतीने समजा ते दाखवायचं होतं, असं म्हणणं होतं आमचं. काय राजा तुम्ही अगोदर सांगत आहे ना, सकाळी आपण कार्यक्रमात तिथं पाठवलं नसते का मग? मा भाले काय राजा माणसा तुम्ही आता सांगून राहिले. मग आता ते व्हिडिओ त्याची सगळं आहे, सगळं रेडी आहे बिलकुल. मग काय तर बिलकुल रेडीच आहे. फक्त तुम्हाला आता टाकायचंच काम आहे. हो का? म्हणजे कार्यक्रम नेमका आहे काय? म्हणजे कायचा कार्यक्रम कोण कसं काय आहे ते? आपलं काय शिवलाल टोयगुडे नाही का? हो, त्याने हे कार्यक्रम आयोजित केला म्हणते. सगळे सर्कल मधले लोक बोलावून ते कार्यक्रम घेतला गाई गोंधनचा. तर ते समजा त्याची जर मुलाखत घेता आली तर मुलाखतही घ्या म्हणे. तुमच्या भावाला पाठवून द्या त्याच्या घरी आता. म्हणजे उद्या दाखवता आली पाहिजे म्हणे ते. बापा शिवलाल टोयगुटे. मग तर नाही झालं नाही पुरं. फेल आहे कार्यक्रम. 100% खोटी बातमी आहे. बा मी काय म्हणतो आता हे बा कोण म्हणते तुम्हाला बातमी टाका? मग कोण सांगितलं? कोण म्हणलं तुम्हाला? नाही, आमचे वार्ताहर आहेत ना ग्रामीण आपले, हे आहेत ना कंदील आबाजी. हो, त्याचं नाव सीताराम पवार आहे. तर म्हणलं त्यानं सगळं मला मॅटर पाठवलेलं आहे. मला म्हणे बी कोणी असेल तर मॅटर थांबा बा, मी विचारतो त्याला. बाबा शिवलालच्या 2 हात दूरच राहिले बरं नाही का? त्यानं बक्षीस दिलं नाही दिलं, आयोजन केलं म्हणते. आणि आपण द्या इकडे बातमी तिकडे लागा मार खायची पाई. नाही कॅन्सल करायला लागा. नाही ते कसं म्हणलं आपलं चिमणराव, मी काय म्हणतो ते जरा माझ्या भावाची तब्येत नाही त्याच्या बरोबर. हो ते काही येणार नाही ते. बातमीचं पाहू ना तुम्ही, व्हिडिओ टाकून ठेवा. मी पाहतो ते जमते का तर. नाही ना, ते उद्या पाहिजे ना. मग काय फायदा? ते मग वातावरण निर्मिती असते तेव्हा टाका लागते ते. कैच्या काही टाकल्याने थोडी जमते काही. हो ना, ते तब्येतीच्या ना. आणि एक तर त्याला आता म्हणजे सासरवाडीला जायचं आहे आता भावीच्या ना, म्हणून म्हणलं जरा ऍडजस्टमेंट होते नाही होत. म्हणलं ते मग आपण टाकू ना म्हणा नंतर. आता ते सध्या तर होणार नाही म्हणा. राहू द्या बा, मग राहू द्या. हो, काही हरकत नाही. मी पाहतो मग दुसरा आहे एक माझा मित्र, त्याला पाहा लागेल म्हणून मग. आलेच पडतं म्हणतात बाबा त्याच्या. नाही मी काय म्हणतो, पाहा तुमची इच्छा शेवटी. मी काय सांगू, जाऊ द्या ना. तुम्ही काय भानगडीत पडता त्या ना, टाका लागते ना. हो, बातमी चांगली आहे ती. बाबा ते काय आता कोणता चॅनलवाला जाते मराठी तिथं नाही का? नाही बरं मी पाहा तुमच्या हिशोबाने. ठीक आहे, ठेवतो मग. काही आपलं हे रामपूरची गोष्ट काय आता सांगा बरं. आता ते शिवलाल टोयगुटे ओळखता का तुमच्याला? अरे बाबा नाव नका काढून बा त्याचं. मग माहित नाही का आम्हाला फटका बसला नाही 1-2 घे. शिवलाल टोयगुटे मा नालायक माणूस राजा ते. मग मा भावाचा फोन आला मले. ते काय त्याने याटो गिटो फिरवला म्हणते बा प्रचाराचा आहे ते. म्हणे तुमच्या गाई नेता का मा भाऊ म्हणे. देव मग हो ते सासरवाडी असते ना. मला हुड बाबा हो बक्षीस 3000 म्हणते फक्त ना. सरा गाव म्हणून सरा गाव आहे ना. याटो फिरवला म्हणते त्यानं. अरे बाबा असं आहे का? बक्षीस किती 3000 रुपये सांगा असं. मग काय गेलते का तुमचे भाऊ देवमन भाऊ गेलते का मग तिथं? कोण गेलं? हो कोणीच नाही गेलं म्हणते. मग 2 टीमात होत्या म्हणते तिथं. समजलं बा मला. आता आमच्या गावातले काही लोक पाहायला गेले तिथं. तर काय कोणाचा देणके झाला म्हणते नंबर. हो का? बरं जाऊ दे. 2 टीमा फक्त. काय ते ढंग आहे का? बरं ठीक आहे, जाऊ दे तिकडे. तुमचं आता पट्टी काढतो मी, पैसे देऊन देतो. हो जाऊ दे तिकडे. वाची मग जातो फोन नाही का? हो ना 8 वाजूला आहे. हो काय म्हणते काय म्हणते तो. हॅलो बोला ना चिमणराव. हो बोला म्हणलं. काय म्हणते काय झालं मग? काही लागला मिळ मग काही न्यूजचा? काय करायचं हो, 10-15 लोकांना फोन लावले मॅम. हो, एकही यायला तयार नव्हता. हो, आता एक झाला बा तयार. हो, ते काय 22/7 वाला आहे. हो, तर ते म्हणे मी घेतो म्हणे, आत्ताच कव्हर करून टाकतो म्हणे बातमी. हो, तिकडच्या एरियात आहे ते. तर म्हणे तिथच्या तिथं घेऊन घेतो म्हणे मग तेवढं कव्हर करून. असं का? असं जी 22 तास नाही म्हणे मग नाही? हो घरच्या काय नाही म्हणे का? नाही, त्याच्या तब्येत नाही त्याच्या भावाची बरोबर, म्हणून ते म्हणे आज नाही होत म्हणे, पाहतो म्हणे नंतर काय कामाचं आहे का मग ते. तर हे एक जण येतो म्हणे बा, मग पा मग त्याला हो म्हणू का? मग ते म्हणे मग आता स्पष्ट सांगा म्हणे जायचं का नाही म्हणून. अरे जायचं ना बा, ते का मामूली आहे का? हो देणं टाकून त्याच्यावर. आपलं काय कोणते असले ना 22 तास असो का तिकडे 50 तास असो, आपल्याला घेणं काय आहे तिकडे. चालते टीव्हीवर आलं म्हणजे झालं आपलं, झालं समाधान. फक्त आपल्याला म्हणजे आता म्हणजे कसं प्रचार झाला पाहिजे कुठं का होईना तेवढं काम करा. पेपर तर नक्की झालं ना बातमीचं मग आपल्या.
ते तर गेली हो प्रिंटिंगले, झालं ते दे, जशी आली तशी दिली ढकलून दे मी आता. काही टेन्शन नाही, ती येते, ती फ्रंटवर येऊन राहिली. आणि बाकी आता हे बी आता तुम्ही पाहून घेते काय त्याला चहा पाणी नाश्ता हे ते करता फक्त त्याला. तेवढं करू ना. हो ना, हो ना, काही हरकत नाही. पैसे किती नाही मागितले ना, पण हो नाही तर पैशाचे मोठं भेव लागते. पैसे नाही पुढच्या माणसाजवळ म्हणून म्हणलं. पैसे गिसे नको, काही पैसे द्यायचे नाही कोणाले, फक्त पेट्रोल पाण्याचे जर लागले तर देऊन टाक जा. 200-400 रुपये काय आहे द्या. ठीक आहे मग, ठेवतो मग. बरं बरं, हो जाऊ दे, तेवढे आपल्याच जोडती द्यायला नाही का. हो, या कुंगऱ्याजवळ काय आता. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. ठेवतो मग. ठेवतो. आता जमलं कामच झालं नाही का. हो, जा लागणार आता शिवलालच्या घरी. जरासा तिथं जरा पसारा उचल वाचल कर बा, येऊ राहिला ते. जरा चांगलं यायला पाहिजे ना आता. हो, त्याला म्हणतो काय प्रश्न विचारते, जरा तयार करून ठेव. हो, चला येतो मग आता. अरे बाबा, अरे कशा म्हणलं काय म्हणलं हे. हो, शिवलाल भाऊच्या घरी काय दागडो. हे गाडी गाडी दुसऱ्याला का गाडी काय म्हणले. म्हणजे मी तेच म्हणून राहिला का गाडी आहे कायची बा हे. ते बा बबनराव पाणी गिणी देऊन राहिलं वाटते नाही का. तिथं कोणतरी साहेब आहे वाटते. एक मिनिट आवाज देतो. हो बबनराव, बबनराव, हो बबनराव. हे आलेस का आता. जेवढे कमी तेवढे बरे ना, अजून फालतू. अरे या या ना, या अंदर या म्हणलं. चटकन या लवकर. हो, या लवकर. शंभर भाऊ काय आहे ते समजते आता काय काय नाही. हो चल. बसतो ना शिवलाल भाऊ, बसतो इथं. चालते ना पोत्याला. हो, आता कसं ते कॅमेऱ्याच्या पुढे राहायला पाहिजे ना. ती कोणती आता कधीला म्हणजे तुम्ही जरा सरकून घ्या म्हणलं. ते मुलाखत आहे ना ती. तिकडे सरका जराशी. काय करावं राजा, जरासं येऊ दे. जरासं तोंड दिसलं तरी लय झालं ना. सऱ्या सोयऱ्यात पाठवता येते. अरे हो ना हो ना, माया येत नाही म्हणते ते. भानून लावला ना कॅमेरा बरोबर. म्हटलं बरं वार्ताहर साहेब, हो, आता काही अडचण आहे का मग. आता काही सुरू करायला हरकत नाही मग नाही का मुलाखत समजा. हो हो हो, बस बस, आता आपल्याला सुरूच करायचं आहे ते. तर कसं आता कुणी मधामध्ये आलं नाही पाहिजे. दार वगैरे वळून घेतलं असतं बरं असतं. म्हणजे कसं आता हे दोघं आले. त्यामुळे आता मी सुरू करणारच होतो. तर ते कसं या 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 म्हणजे थोडीशी अडचण निर्माण होऊन राहिली. तर ते आता दार लावून घ्या मग समजा. नाही तसं नाही आहे साहेब, तुमचंही बरोबर आहे. पण माय कसं म्हणणं आहे की बा जनतेसाठीच आपण आहो. त्याच्यासाठी दरवाजे बंद करणं बरोबर आहे का. 24 तास शिवलाल टोयगुटे याचा दरवाजा उघडा आहे जनतेसाठी. म्हणून आपलं कसं आहे कार्य आपल्याला समाजासाठी करायचं आहे. दाट्टे लावून आपली मुलाखत घेऊन काही हे नाही, आपल्याला त्याच्यात महत्त्व नाही. बाहेर घेतली तरी आपल्याला काही हरकत नाही. पण आपल्याला असं दरवाजे बंद करून बा लोक आले नाही पाहिजे अशी आपल्या मनातनी म्हणजे किंचित असं आपल्याला बरोबर वाटलं नाही. नाही तुमचं 100% बरोबर आहे. पण ते कसं आपल्या बातमीतनी म्हणजे कसं अडचण नाही आली पाहिजे. म्हणजे कसं आवाज हे ते असं बाकी जास्त आला की मग ते जरा खूप काटछाट करावं लागते. पण तरी बाकी बा तुमचं मला तर लय चांगलं वाटलं बा. की बा जनतेसाठी आपण कधी तत्पर आहो असं आपल्याला म्हणजे नेता पाहिजे आपल्याला. ते तर आहेच. पण आपला लहानपणापासूनच गुण आहे. आता विचारा ना आबाजीला, हे आमचे कंदील आबाजी आहेत, हे सगळे आपल्या गावातले आमचे जे आहे. खरोखर म्हटलं म्हणजे माया जेव्हा भावाचे लोक आहेत. सगळे माया मागच असते. मी जे म्हणीन ते पूर्व दिशा त्याच्या. हो का. बरं बरं बरं, ठीक आहे. तर आपल्याला गायगोंदांच्या स्पर्धेचं तुम्ही जे काही आयोजन केलं त्याच्या संदर्भामध्ये थोडीशी काही माहिती विचारायची आहे. आणि त्या हिशोबाने आपल्याला समजा मुलाखत द्यायची आहे. पण मी काय म्हणतो, माझा हे वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला की बा तुम्हाला हे कसं काय सुचलं पण हे. म्हणजे म्हणजे काय याच्यात उद्देश काय तुमचा. उद्देश काहीच नाही आहे त्याच्यात. उद्देश फक्त आपल्याला जनसेवा आणि संस्कृतीची जपणूक होणे. हो, कारण की गायगोंदन ही स्पर्धा घेण्यामागचा उद्देश एकच आहे की बा प्रत्येकाच्या घरी गाय असली पाहिजे, गोमाता आपली असली पाहिजे. कारण की संख्या खूप कमी होत आहे. पुढे फोटोमध्ये दाखवायची आपल्याला वेळ नाही आली पाहिजे. म्हणून आपल्या या संस्कृतीची कशी आपल्याला जपणूक करता येईल आणि याचं जे काही रूढी आहेत आपल्या चांगल्या, त्या रूढी आपल्या लोकांना जे नष्ट होत चाललेल्या आहेत त्या उजाळा आपण त्याला दिला पाहिजे. हो, म्हणून मी माझ्या जवळच्या बक्षिसानं माझा हे सगळं पेंडॉल हे ते सर्व खर्च केला. मी साधारणतः 40-50 हजार रुपयापर्यंत खर्च केला. ते सर्व मी समजा माझ्याकडूनच केलेला आहे. हो, परिस्थिती माझी जेवढी पाहिजे तशी नाही आहे, जेमतेम आहे. पण तरी मी समाजासाठी मी 1 रुपया कमी पडू देणार नाही. समाजासाठीच आपल्याला जगाचं आहे, समाजासाठी आपल्याला झटाचं आहे. तर कशा कायला शुक्राना हे 40-50 हजार लागले म्हणजे. सगळं मारते गाडी मारते सर फुकटा आहे बाबा. 3,000 द्यायचे ते लोक करायचे. हो हो, नाही आहे म्हणलं साहेब, बरोबर आहे म्हणलं. हो, शिवलाल भाऊचं जे म्हणलं ते 100% खरं आहे. आम्ही हे काय मनात बोलते. हो म्हणलं, हो हो तसंच आहे. अशी आपलं हे झुंबर बोले माहिती आहे आपलं. हो सगळं म्हणलं. तर आता काय विचाराचे प्रश्न ते विचारून घ्या मग. हो, म्हणजे कसं तुमचा वेळ आता मूल्यवान आहे. बिलकुल बिलकुल बिलकुल. हे बा तुमची सकाळी उद्या न्यूजमध्ये समजा आलीच म्हणा बातमी आता. बिलकुल मुलाखत मी जाहीरच करतो उद्या 8 वाजता सकाळी. कारण की तुमचं व्यक्तिमत्व असे जे उदार वाटून राहिलं मला. आणि खरोखर असाच व्यक्ती आपल्या याच्यामध्ये असला पाहिजे राजकारणी क्षेत्रात असं मला वाटते. नाही नाही, राजकारणाचा आपल्याला म्हणजे नामशेषच नाही. हो, आवडच नाही त्याची. पण लोकांची इच्छा आहे. हो, कारण की आपल्याला महत्त्वाचं आहे समाजकारण. हो, पण लोकांची इच्छा आहे की बा तुम्ही खरोखर राजकारणात या लय लोक मिनता करून राहिले. पण मी बदलणार नाही. अरे का शिवलाल आहे नाही का. हो ना हो ना, आता पाहिजे तर खरी लड्डू. हो, पण असा नाही खायचा तर असा खायचा नाही का. हो, पण आता किती जनतेनं उभं केलं मला नाही का. हो, असं आहे बा, कमालच आहे. पण बरोबर आहे तुमचं. पण तरी हे बा मला तर वाटते म्हणा, माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही खरोखर या क्षेत्रामध्ये जर असले तर फार जनतेचा फायदा होईल. बरं जाऊ द्या, जे काय असेल ते तुमचं शेवटी तुमच्याजवळ. तर आपण आता जे काही महत्त्वाचा विषय आहे तर त्याची मी मुलाखत घेऊन घेतो. आणि आता कॅमेरा वगैरे तुमच्यावर आहेच म्हणता मुलगा तो. तर त्याला ते सेट केलेला आहे ना. तर आता आपण सुरू करून देऊ मग. तर एक वेळ समजा असं पद्धतशीर असे बसून घ्या. आणि तसं चालते म्हणा, तशी तुमची ॲक्शन व्यवस्थित आहे. चालते मग. सुरू करून द्यायला काही हरकत नाही. ओके डन. सुरू. कॅमेरामन सुरू. लाईट कॅमेरा ऑन. शिवलाल टोयगुटे बाबा, काय बातमी छापली बा. भारतीय संस्कृती 7 समुद्रापार नेण्यासाठी शिवलाल टोयगुटे यांचा निर्धार. बाप्पा बाप्पा, काय लोकनेते शिवलालजी टोयगुटे. बाप्पा खाली बातमी. बाप्पा बाप्पा बाप्पा, हा रे.
बाबा लोकनेती झाला का बच्चा बाता हो ना. कालचं हे शिवल्या टोयगोटी आहे नालायकानाचं काय छापलं काय यांना आता. काय गाई गोंधन स्पर्धेचे भव्य आयोजन रामपूर येथे काल करण्यात आले. पुढे काय आहे बाबा भव्य स्पर्धेमध्ये आपल्या सर्कलमधील सर्व गावातील लोकांना आमंत्रित करून मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम काल पार पडला. आणि या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी शिवलालजी टोयगोटे आणि त्यांचे सहकारी मित्र यांनी पार पाडली. सर्व आयोजनाचा खर्च शिवलालजी टोयगोटे यांनी स्वखर्चातून केला. आणि आपली संस्कृती टिकवण्यासाठी त्यांनी सर्व समाजांना सर्व गावकऱ्यांना आवाहन केले. बापा पुढे काय आहे शिवलालजी टोयगोटे हे एक उदारमती व्यक्तिमत्व आहे. हृदयामध्ये माया आणि मनामध्ये ताकद अशी त्यांची एक ओळख आहे. गोरगरीब महिलांना स्वावलंबनाची प्रेरणा देणारे हे आपले शिवलालजी टोयगोटे. बापा लय छापलं रे बाबा. कोण हो रे लिहिणारा. पुढे काय आहे नळ कोरडा पडला, पाण्यात गढूळपणा आला, रस्त्यात खड्डे पडले, पददिवे बंद पडले. इतकं झालं की शिवलालजी टोयगोटे लोकांच्या आक्रोशात धाव घेते आणि समस्यावर उपाय शोधेपर्यंत मागे वळून पाहत नाही. कोणतीही अडचण असो आपले लोक या भावनेने त्यामध्ये ते झोकून देतात. हे त्यांचे खरे वैशिष्ट्य आहे. मनाने असे मयाळू आणि अन्यायाची चीड असणारे शिवलालजी टोयगोटे खरोखर या परिसरामध्ये आज नाव कमावत आहे. दादा कोमातच गेला माणूस आता. सांगा आता भव्य दिव्य स्पर्धा काय होय का हे नाटक. अजून राहिलंच ना. दुःखात आधार देणारे, संकटामध्ये दिलासा देणारे आणि प्रत्येक क्षणी मायेची सावली बनून उभे राहणारे श्री शिवलालजी टोयगोटे उर्फ ढाण्यावाघ असे त्यांना संबोधले जाते. प्रत्येक घरातील आश्वासक चेहरा, लोकांच्या वेदनेला आपलीच वेदना समजणारे शिवलालजी टोयगोटे कोणाचंही दुःख पाहिलं की त्यांचं हृदय वितळणार पण अन्यायाच्या आगीसमोर लोखंडासारखे उभे राहणार असे व्यक्तिमत्व म्हणजे शिवलालजी टोयगोटे. खरोखर त्यांची आता या परिसरामध्ये सर्वत्र वाहवा होत आहे. कारण की या कार्यक्रमातून त्यांनी दाखवून दिले आहे की आपण संस्कृतीसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून स्वखर्चातून असा हा एक रूढी परंपरा जी काही बंद पडत होती आणि अशी ही आपली परंपरा बंद पडू नये म्हणून त्यांनी अशी कार्यक्रम घेणं आयोजन केलेले आहे. खरोखर हे मानण्यासारखे आहे. म्हणून त्यांचा हा विशेष लेख काय काय म्हणलं. काय झालं शिवलालचं काय काय सांगून राहिले म्हणलं. बातमी कशाची आहे. शिवल्याची बातमी आली ना. मग काय वाह चालू आहे म्हणजे त्याची. हो कोणता भव्य कार्यक्रम घेतला थांब वाचू दे. काय बाबा सदर कार्यक्रमाकरता साधारणतः 2 ते 4 हजार लोकांपर्यंत संख्या उपस्थित होती. कार्यक्रमाचा श्रोत्यांनी अतिशय खूप आनंद घेतला आणि गाई गोंधन स्पर्धा काय असते हे समजून घेतली. सदर प्रोग्राममध्ये आपला प्रथम पुरस्कार हे भुजंगराव देणके यांना 3001 रुपये शिवलालजी टोयगोटे यांच्या हस्ते मानपत्र देऊन करण्यात आला. अरे बापरे बाप्पा 3000 रुपये म्हणजे लाख रुपये दिले तसे. सदर स्पर्धेकरता उपस्थितांचे त्यांनी आभार मानले आणि सर्वांना आवाहन केले की आपली संस्कृती टिकवण्यासाठी आपण झटले पाहिजे असे त्यांनी सर्वांना नागरिकांना आवाहन केले. अशा प्रकारे आपले शिवलालजी टोयगोटे यांनी हा कार्यक्रम पार पाडला. म्हणलं बातमी तर बाबा इतका पैसा आणतो कुठून म्हणलं. स्पर्धा इतक्या मोठ्या घेतल्या म्हणता. सौ खर्चानं केलं आणि हे कसं काय म्हटलं. हे अशानं तर मग आपलं काय म्हणजे डोंगाडोबीत दिसते मला. तेच मला समजून नाही राहिला त्याचं कोळं की त्याच्यावर पैसा नाही भिकार तुटाजवळ आपले 4 लाख रुपये देऊन नाही राहिला आणि हे कार्यक्रम कसे करून राहिला. याच्यानं आता हे किती झाली याची प्रसिद्धी किती झाली. अजून आता हे म्हणजे फॉर्म भरणं नाही म्हणून काही विषय नाही. पण आता हे सगळं याचं हे वावा करून राहिला आणि हे सगळं राजकारण आहे याच्या याच्यात. मग हे बातमी देण्याचा त्याचा तेच उद्देश आहे की त्याचं नाव पसरलं पाहिजे. आपलं नाव कुठंच नाही. हे याचा इलाज करा तुम्ही एकदाच. आता हे खूप झालं. आता हे नाका तोडत पण चालला आता काटा काढतो मी त्याचा फुल अँड फायनलच करतो याला. आता हे अति होऊन राहिला आता. अशानंतर हे आला समजा शिवर आला हे जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचं येतं. मग आता थांब आता तू माझी डिपॉझिट गमात का तू थांबतो आता. मानमोळेल फोन लावतो मी. पण नाही त्याच्या घरी जातो मी सरळ आता पहिल्या. त्याच्या घरीच जातो. त्याला आता म्हणतो काहीतरी याचा आता दोघांचे मिळून आपल्याला अभ्यास करून त्याचा कार्यक्रम करायला लागते म्हणतो. बस आता पुन्हा त्याचं नावच नाही आलं पाहिजे. काय करायचं ते करा तुम्ही. पैसा गेला चालते पण काहीतरी करा. आता बातमी वाचली वाटते त्यानं. त्याचाच फोन आहे. हॅलो अरे काय मानमोळे साहेब कुठे आहात तुम्ही. अरे काय खादोड साहेब काय हे काय पाहून राहिलं म्हणलं मी. काय असं कसं काय घडून राहिलं हे. शिवला टोयगोटेचं माहीत पडलं का म्हणलं. काय करतं राजा आता पेपर पाहिला आणि डोक्याला हात देऊन बसलो होतो ना. तुम्ही वाचला का पेपर. ते काय पेपर नका ना. इकडे पाहा तुम्ही न्यूज पाहा ना. याच्यावर पहा 22/7 हो मग काय राजा मुलाखत आहे त्याची. मुलाखत शिवला टोयगोटेची. ते काही झाली आता. या तुम्ही घरी या तुम्ही बस. आता हे बा 2 मिनिटं सुरू होते. जाहिराती सुरू आहे. या लवकर या. 2-3 मिनिटं चालते ते. या लवकर या. बापरे मुलाखत शिवला टोयगोटेची. अरे बापरे आलो मी आलो. खुशियों का सफर स्प्लेंडर प्लस फिल इट शट इट फॉरगेट इट. नमस्कार गुड मॉर्निंग सुप्रभात. आपले स्वागत आहे 22/7 वर. स्वागत आहे शिवलालजी टोयगोटे यांच्या मुलाखतीने आपण सुरुवात करणार आहोत आजच्या बातमीपत्राला. तर शिवलाल भाऊ टोयगोटे उर्फ ढाण्यावाघ असे यांना सर्व परिसरामध्ये ओळखले जाते. असे हे व्यक्तिमत्व यांची काय वैशिष्ट्य आहे म्हणून ते खरोखर जाणून घेण्याकरिता आमचे चॅनल त्यांच्या घरापर्यंत पोहोचले आणि त्यांच्या घरामध्येच मुलाखत घेऊन आम्ही आज तुमच्यापुढे प्रकाशित करीत आहोत. रात्री आम्ही त्यांचा संपर्क साधला असता त्यांनी केलेलं खरंच कार्य हे कौतुकास्पद आहे आणि ते कोणतं कार्य असेल हे आपण आता त्यांच्याच काय सांगणार ते आपण पाहणार आहोत. तर चला त्यांच्याशी वार्तालाप करूया. धन्यवाद. नमस्कार शिवलाल भाऊ. नमस्कार. तर शिवलालजी आम्ही तुम्हाला ओळखतो परंतु जनता तुम्हाला ओळखती नाही ओळखता. तुमचा परिचय आम्हाला 2 मिनिटांमध्ये अल्पशा.
नाम में क्या पडा आहे नावात काही नाही आपलं कामच हे आपलं नाव आहे बस. माझं नाव शिवलालजी टोयगोटे उर्फ ढाण्या वाघ. इचुकाटा संघटना आपलं विदर्भ तालुका अध्यक्ष आणि त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्याचा तारणहार शिवलाल भाऊ टोयगोटे. अच्छा हराम खुरले का पायवर मानमुळे काय बोलून राहिला ते तारणहारा म्हणजे तारणहार सोट्टा लेका म्हणलं लेका 3000 काय नाव करू राहिला रे पाना मानमुळे का म्हणे लुक करू राहिलं माया धुक करू राहिलं. थांबा ऐका ना काय म्हणते तर पाना ऐका ना किती काय फेकते पा. हे बरोबर आहे तुमचं नावामध्ये काही पडलेलं नाही. कामानं आपलं नाव होत असते नाही का. जगभरात नाव करू शकते माणूस जर आपलं काम चांगलं असलं तर. हे तुमचं बरोबर आहे. तर आम्ही तुमचा परिचय घेतलेला आहे आणि तुम्ही जे काही कार्य केलेलं आहे कालचं संस्कृती जपणुकीचं तर त्याचं आम्हाला चुनूक लागली आणि आमचे तुमच्यापर्यंत धावत आलो. तर खरोखर हा जो गाय गोंधनचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रमाबद्दल आम्हाला थोडंसं आम्हाला सांगू शकताल म्हणजे सर्व प्रेक्षकांना सुद्धा लक्ष देईल ते काय गोष्ट आहे. तसं काहीच नाही. हे प्रथा खूप वर्षाची आहे आणि खूप जुनी प्रथा आहे आणि आपल्या दिग्रसमधील तरोडा गावामध्ये ही प्रथा पाहायला मिळते. आणखी सुद्धा बरेचसे गावं आहे परंतु आमच्या गावामध्ये पूर्वी आमचे आजोबा वगैरे करत होते परंतु ते बंद पडलेल्या होत्या. कारण की गाई की जे गाईचं गोधन आहे गोधनाचं प्रमाण वाढलं पाहिजे. त्यांचा एक उत्साह वाढला पाहिजे. गायकांना एक आनंद वाटला पाहिजे. दिवाळीत आपण शेतकरी काहीतरी सण साजरा करतो म्हणून त्याचा हा एक भाग आहे. तर यामध्ये आपल्या 5 गाई घोंगडीवर बसवल्या जातात आणि डफळे आवाज वगैरे हे ते माहोल तयार केला जातो. सर्व लोक जमा होतात आणि त्याच्यातून ज्या गायकाच्या गाई 5 लवकर बसतील कमी वेळामध्ये त्याला पुरस्कार दिला जातो. आनंद व्यक्त केला जातो. हे एक आपली संस्कृती आहे. अशा पद्धतीचा आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला. हे तुमच्या डोक्यात आलं कसं की आपण हा कार्यक्रम घेतला पाहिजे किंवा काहीतरी केलं पाहिजे असं तुम्हाला म्हणजे का वाटलं. नाही तसं काही नाही म्हणजे याचं कसं असे कामं मी नेहमीच करत आलो. लहानपणापासून मला समाजकार्याची आवड आहे. राजकारणापासून मी कोसो दूर आहे कारण की मला राजकारणामध्ये आवड नाही आणि विशेष म्हणजे मला समाजकार्यामध्ये मी आतापर्यंत एका शेतकऱ्यांची फसवणूक झाली होती सोयाबीन प्रकरणामध्ये. जमुरा नावाचा एक चोर होता तर त्यालासुद्धा मी पकडून मार दिला आणि चोप दिला त्याला आणि समज दिली. पण असं आहे असे कितीतरी कार्य माझे म्हणजे असंख्य कार्याची नोंद माझी कुठं झालेली नाही पण मी करतही नाही. मी त्याचा प्रसार करतही नाही. परंतु आता तुम्ही माझ्याकडे आले स्वतःहून म्हणून मी आता हे सांगत आहे की आपल्या संस्कृती जपली पाहिजे. आपल्या संस्कृतीला वाहवा मिळाली पाहिजे. सर्व जगामध्ये पसरली पाहिजे. आपली वऱ्हाडी भाषा विदर्भातील भाषा ही पोहोचली पाहिजे. अशा प्रकारचं माझं कार्य आहे आणि यामध्ये मला कोणत्याही राजकारणाचा गंध नाही. मला समाजकारण महत्त्वाचं. याचा सुट्ट्यावानाचं पाहता राजकारणासाठी बरेच सगळं शीट भेटासाठी सगळं नाटक आहे रे काय का पाहता लोक म्हणून नाही रा पाहता किती हुशार आहे. चांगली भावना आहे तुमची की समाजासाठी काहीतरी करायचं तुमचं उन्हधन आहे बा आपल्या भोवती म्हणून तुम्ही करता. नाहीतर काही लोक याचा भांडवल केलं असतं लोकांनी. आपल्याला काही भांडवलचं गरज नाही आपण कोणत्याशी कोणाचं समर्थनही करत नाही कोणाला आपण खराबही म्हणत नाही. आपापल्या परानं करा आपापली ताकद लावा. माझे विरोधक आहेत ना माझे विरोधक आता त्यांना धडकी भरली असेल कारण की असे विरोधक असतात पण आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही. त्यानं त्याच्या परीनं काय त्याची करायची ताकद असेल त्यानं करून घ्या. आम्ही आमचं समाजकार्य सोडणार नाही. हराम खोरले का आपल्या धमकी देऊ राहिले ते आपल्याला 100% सांगून राहिलो पाय ना धमकी देऊ राहिले ते हो ना धमकी देऊ राहिला याला सारखं करावं लागते सारखं करावं लागते. म्हणजे आपले विरोधक पण आहेत नाही का असं हो का. बरेच समाजकंटक लोक आहे लोकांना सही होत नाही ना कारण की चांगलं काम करणारा लोकांना पटत नसतो. अशा लोकांना माझा द्वेष आहे. असे लोक माझ्या म्हणजे मधामध्ये करत असतात पण मी त्यांना तमा बाळगत नाही. ते नादान आहे त्यांना समजत नाही बेअक्कल म्हणून मी त्यांना समजून देतो. म्हणजे त्यांना अजून म्हणजे बुद्धी आली नाही अक्कलदाड आलेली नाही असं मी त्यांना समजतो आणि माझं कार्य मी जोमाने करत राहतो. जितके आपले विरोधक असेल आणि माझं एक सांगणं आहे सगळ्यांना आपल्या घरापाशी निंदकाचे घर असलं पाहिजे तर आपली प्रगती होती. मग काय हे असं जे आहे सांगून गेले खोटं गेलं नाही कारण की आपल्या घराभोवती जर असा निंदक नसला तर आपण जोमानं कार्य करणार नाही. त्याच्या जिद्दीवर आपण काम करू की गेले का पाय काय करून राहिलो मी तुझ्या पाय आता थंडा पडला पाहिजे म्हणून आपलं असं काम आहे आपण समाजकार्य करायचं आणि पुढच्याला बिलकुल दाबून टाकायचं. अतिशय उच्च विचार आणि खरोखर आपल्या विचारांना नमन करतो आणि वेळ आपला संपत आलेला आहे. तर मी तुम्हाला एकच विचारतो की आपण लोकांना काय संदेश देऊ इच्छिता. इतकं आपण मोठं नाही लोकांना संदेश द्या इतकं खूप मोठे लोक आहेत आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे एवढंच मी सांगतो की बा जे लोक आता होऊन गेले अगोदर आपल्या ग्रामीण संस्कृतीसाठी आपल्या संस्कृतीसाठी जे झटले अशा लोकांना आपण नमन केलं पाहिजे आणि त्यांच्या पावलावर पाऊल चाललं पाहिजे आणि आपल्या देशातलं गोधन मोठ्या प्रमाणात वाढवून स्वदेशीचा वापर केला पाहिजे जेणेकरून आपला देश हा एक आर्थिक महासत्ता बनला पाहिजे आणि आजूबाजूचे देश आहे जे आपल्या टक्कर देणार आहेत त्यांना क्रॉस करून आपण पुढे गेलो पाहिजे. म्हणून स्वदेशीचा वापर आणि आपल्या गोधनाचा जास्तीत जास्त कशा प्रकारे आपल्याला वाढवता येईल यासाठी प्रयत्न करावा असे मी संदेश देतो बाकी काही नाही. सर धन्यवाद आपण आम्हाला 2 मिनिटं मुलाखत दिली आपले खूप खूप आभार. तर चला भेटू पुढील बातम्या.